मित्रांनो, आज बायकोचा हळदी कुंकू आहे. हे बघा मागे बसली आहे. हे बघा हे बघा हे बघा. तिच्या हळदी कुंकूसाठी चाललं तर शॉपिंग करायला. छोटासा ब्लॉग बनवतोय. एन्जॉय करा तुम्ही पण. मस्त मजा येईल. धमाल आहे. शॉपिंग बघा आमची. फोन येतात मला तरी पण काय बायकोसाठी करावं लागतं सगळं. खर्च तर आता होऊ दे. खर्च काय करणार. बायकोला खुश ठेवायचं आहे तर तिच्या हळदी कुंकूला तिला मदत करा, मग ती खुश. नाहीतर मग काय संध्याकाळी त्याच्या अटॅक लाटणं फेक, ग्लास फेक नको असेल ना तर मदत करा. हे तू नाही फेकत ग, मी दुसऱ्यानं सांगतोय. चला, आज आमच्याकडे आहे हळदी कुंकू. हळदी कुंकू असल्यामुळे बघा खर्चाचा बघा चालू खर्च. फर्स्ट शॉपिंग चालू झालेली आमची. तिळगुळची झाली शॉपिंग पहिले सुद्धा. ह्यात पण दोन प्रकार असतात ना, तिळगुळ ओरिजिनल तिळगुळ आणि ते शेंगदाण्याचा कूटवाला असतं काहीतरी. ते विचारते ना. हा 280 आणि हा 200. बघा तिळगुळची टेस्ट चालू आहे. घरी बनवलेले घरी बनवलेले तिळगुळ संपले तर आम्ही तिळगुळ रेडीमेड घ्यायला होतो. आज हळदी कुंकू म्हणून. हे बघा सॅमचं टेस्टिंग चालू झालेलं आहे. वा डेंजर आहेत. थांब एक मिनटं. हो, मागच्या आम्ही या दादांकडून घेतलेले तिळगुळ घेतलेले. यांनी आम्हाला रिअल सांगितलेलं आहे. एक तिळगुळ असतो आणि एक शेंगदाण्याचा कूट असतो, तो पण तिळगुळसारखा दिसतो. यांनी आम्हाला सांगितलेलं. बघू आता यावेळी काय बोलतो. समजा बघ जरा त्यांच्याकडे तिळगुळ आहेत का नीट. आणि जेव्हा आम्ही तिळगुळ घेतलेलं मागच्या वेळी, आता आपण बघूया आता काय आहे का. बघा फायनली आम्ही शेवटी हे तिळगुळ म्हणजे फिक्स फायनल केलेले आहेत आता. 1 किलो. त्यामुळे किती 1 किलो ना. 1 किलो मग किती आहेत 120 खूप झाले ना. बस झाले. जास्त जास्त बायका येणार नाही आमच्याकडे. आले तर मग बघू काहीतरी वेगळं. चला ठीक आहे, टाको तिळगुळ. आम्ही हे तिळगुळ घेतलं आता. हे बघा पैसे नको, पैसे तुम्ही भरा जरा. ब्लॉग काढतोय मी. प्लीज सेवा करा आमची जरा प्लीज. झालं तुझा हळदी कुंकू बिल मी भरणार. अरे काय नवऱ्यासाठीच करतात. हळदी कुंकू खूप महाग पडतो बाई. बघा हे झालं आता. हे तिळगुळ घेऊन झाले आता. हे बघा आता हिला हलवा लक्षात आला. बघा साखरेचा हलवा. अरे तर बिलकुल काय बोलायचं यार. एक आयटम आहे ना. खूप होईल हा. हाफ करते लोक. नको काही नको बाई. हळदी कुंकूचाच घे शॉपिंग. बस झालं. नको काहीच नको मला बनवून देऊ. नको प्लीज. कंट्रोल कंट्रोल. नको अरे काही नको. फक्त त्यांच्याकडे काय येतात त्याच्याकडे बघ फक्त. बघा आपल्याला हे पॅकेट बंद येतात. बस झालं आपल्याला. एवढा हलवा कम्फर्टेबल आहे. परफेक्ट. ओके 90 अजून एक्स्ट्रा. ओके. श्री बजरंग स्टोर्स. मित्रांनो बघा मागच्या वर्षी पण आम्ही यांच्याकडे घेतलेलं. हे एकदम ना आपल्याला बोलतात ना एकदम रिअल ओपिनियन देतात की येस ऑर नो. हे चांगलं आहे ते चांगलं. दोन्ही सांगतात. चांगली क्वालिटी पण सांगतील आणि तुम्हाला जर असेल ना मिलावटवाली ते पण सांगतील. बाबा बघा कमी मध्ये पाहायचं कमीवाला हे नांगलंवाला तर चांगलं. तर आम्ही नेहमी चांगलं घेतो म्हणून आम्ही ह्यांच्याकडे आलो परत. सॅम प्लीज ना. बस झालं ना. बघायला का थोडी ते नाही बोलताय. ते नाही बोलते. तुम्ही बघता तू डायरेक्ट घेऊन टाकते. हे असं खर्च करायचा असेल ना तर बाबा डेंजर. त्यापेक्षा आपण पुढे निघूया म्हणजे ती बरोबर आपल्या मागे सॅम मी पुढे चाललो. आपल्या मागे येईल ती बरोबर. नको मी घेतो. आपल्या ते भेटतो. चल मित्रांनो बघा हळदी कुंकूसाठी बघा किती मस्त आयटम आहे. बघा
हळद आहे, शादीवाला घर, केळवण. अरे वा, एक नंबर आयटम आहे. काय बोलतो भाई, मजा आहे का? एक नंबर, एक नंबर. फुल हळदी कुंकूचं सामान आहे. आम्ही तर विचार केला यावेळी हळदी कुंकूला असं सामान द्यायचं ना जे आपल्याला घरी वापरता येईल. हे वस्तू घ्यायचीच नाही, आम्ही विचार करून ठेवलेला आहे यावेळी. हे बघा, हे सॅम तर का माझी शॉपिंग थांबत नाही. इथे बघा, हे बघ सॅम हळदी कुंकू बघ, हळदी कुंकू. हे बघा, हे हळदी कुंकूचे आयटम्स आहेत त्यांच्याकडे विकायला वेगवेगळे. घर सजवला. मित्रांनो, आमचं घर आहे ना थोडं मोठं आहे. तिला बोललो अरे काय कशाला घेतात मलाच कळत नाही, काय काय घेतं हे. हळदी कुंकू राहिलं बाजूला. हे सजवासजवीमध्ये जास्त पैसा जातो का आमच्या. मस्त आयटम आहेत बघा यांच्याकडे. पतंग बघा, अरे होय, हळदी कुंकू कॉम्बो. अरे शपथ, धंदा करता आला पाहिजे, धंदा करता आला पाहिजे. फक्त भरपूर आयटम्स आहेत विकायला. बोरणांचं पण आलं, क्या बात आहे, व्हेरी गुड. हा बघा, माझा मित्र आहे योगेश म्हणून. ते माझी बायको पतंग करत, त्याला पण लक्ष आलं की पतंग घ्यायची पाहिजे. तिची पण बायको लगेच बोला, अरे हो पतंग घ्यायची. दोन बिचारे नवरे बघा. ते बघा, ती बघा माझी बायको बघा लगेच. अरे आम्ही जिममध्ये एकत्र होतो पण एक्सरसाइज तो करायचा. अरे तो एक्सरसाइज करायला जायचा, आम्ही बसायला जायचो. हा माझा मित्र आहे योगेश. बघा, झाली यांची शॉपिंग सुरू झाली. 2 लेडीज बाजूबाजूला भेटल्या आणि झालं यांचं काय नुसतं चालू झालं. हे घ्यायचं, ते घ्यायचं, ते घ्यायचं. आणि नवऱ्यांच्या हातात बघा पिशव्या. सही आहे लगे रो ना बाय. बघा, आता काही नाही मागवलं अजून. मला आहे ना ते तिळगुळवालं नाही भेटलं. हे बघ, हे घेतलं. झालं, खर्चे का दुकान ते चालू. बोलले की दुकान आहे तिकडे. आहे काय, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. अरे पण एवढा पैसा खर्च केल्यावर कसं गोड बोलता येईल आपल्याला. तुला थोडी गोड बोलायचंय. अरे बाय, असं थोडी. अरे नको, बस झालं ना सॅम. सॅम नको ना प्लीज. अरे हे लोकांना चांगलं खायला दे, हे सजवण्यापेक्षा. हे बघा, हे असं झालं, खर्चे चालू. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. वांदा नाही बघ, काका बोलतो वांदा नाही. पैसा नाही दिया तो भी वांदा नहीं ना काका. क्या बात है, थँक्यू काका. हे घे, फुल दिलदार अंकल आहे आपला. मित्रांनो, हे बघा, हळदी कुंकू घरी असलं की बाबा किस्सा टाईट करायला लागतो. हां, हे बघा, माझा मोबाईल घेऊन जीपे चालू झाले, टकाटक. करो खर्चा, होऊ दे खर्च. चला, आता आमचं झाले आतापर्यंत 500-600 रुपये शॉपिंग झालेली आहे. आता पुढे चाललो आम्ही. आता अजून काय खर्च करायचा. मॅडम, फक्त खर्चाचा विचार करताय की घरचा पण विचार करताय? फक्त खर्चाचा की घरचा पण विचार करणार आहे? घरी जायचा पहिले कैची का? ओके, पहिले खर्चा करणे का, फिर घरचा विचार करणे का? किती लांब आहे गाडी आपली तिकडे लांब आहे जरा खूप. तिकडे आमची गाडी आहे आणि आम्ही चालत चाललो फुल मार्केटमध्ये. चला आगे बढो. चला ठीक आहे. बघा, बोलले म्हणून पुढे पुढे चाललोय. मार्केट संपत आलं पुढे, पण तो काय लाडू भेटला नाही त्यांना. फोटो अत्तर भरपूर आहे माझ्याकडे. अत्तर तर तुला कलेक्शन देईन पुरं मी. चल, नको घेऊ का आता, खर्च नको करू प्लीज. हे पकड ना, मग मी त्या दुकानात जाते. मित्रांनो, हे बघा, झाला. हे पकड, ते पकड, हे पकड, ते पकड, तेवढंच पकडायचं. आपण फक्त काय करायचं, सामान पकडायचं आणि हे लोक शॉपिंग करणार आणि आपण बिलं भरायची. एवढा चित्तनाच काम आहे बाय. शादी करणे का, हल्दी कुंकू बनाने का, बिल भरणे का. एक नंबर, एक नंबर. भेटला. हे बघा, हे लपो म्हणजे तो दुकानवाला जो दुसऱ्या दुकानात चालले तो कमी करणार नाही म्हणून हे लपो. हे बघा, हे यांचे धंदे बघा. ही चालली तिकडे, तो त्या दुकानात गेले आणि नंतर हे लपो तो कमी नाही करणार. काय बोलायचं यार, कशाला कमी नाही करणार, त्याला काय घेणे देणे. बघा, त्या दुकान झाला तर ह्या मोठ्या दुकानात आली आहे. मला सांगितलं लपो मी लांबूनच शूट करतोय. सॅम, फक्त लाडू हा, बस झालं प्लीज. अरे यार प्लीज ना, ऐसा मत करना. अरे मुलं लग्न नाही करणार असा ते एवढा महागवाला हळदी कुंकू केलं तुम्ही तर दहशत होईल माझ्या मित्रांमध्ये. मित्रांनो, दहशत नका घेऊ. चालतं, एवढं काय नाही, लग्न करा. अरे ही पण मजा वेगळी असते पैसे खर्च करायची. हे गेली आतमध्ये. आता काय घेते काय माहिती. तो कॉम्बो घेते होता, हळदी कुंकू कॉम्बो.
काय रे बाबा, ते खर्च करण्यासाठी फुल सजवून ठेवतात दुकानं आणि आमच्या लेडीज चालल्या आतमध्ये अध्ययन खर्च करायला. अजून वस्तू काय द्यायची नाही ठरलेलीच नाही आहे. ते पहिलेच आहे बघा, हे पतंग झालं, काय काय झालं. आता तिकडून कॉम्बो घेतला तिने आता फॅमिली, हळदी कुंकू कॉम्बो, तिळगुळ झाले, ते काय साखरेचं असतं ना हलवा, साखर हलवा तो झाला. पण वस्तू काय ठरलेली नाही आहे. फक्त वस्तू मी घेऊन देणार नाही तिला आता इथे काहीच. इथे पूर्ण हे वस्तू आले का एकदम टनाटन दुकान आहे मार्केटमध्ये, पण मी घेऊन देणार नाही. कारण काय माहिती आहे, आपण वस्तू घेतो जास्त आणि नंतर मग पब्लिक जर कमी आलं तर वस्तू राहतात पडून आणि ते आपल्या काही कामाच्या नाही एवढ्या वस्तू सेम म्हणून असं वस्तू घ्यायची काहीतरी की बाबा पब्लिक कमी आलं ना तर आपल्या नंतर वापरता यायला पाहिजे है ना. मी तुम्हाला सांगेन वस्तू पण मी काय घेतो ती पण दाखवेन तुम्हाला मी. आता बघा याकडे आली बाऊल बघायला. अरे यार आमच्या घरी एवढा चांगला काचेचा बाऊल आहे, तो नको, नाही नवीन घ्यायचा. प्रत्येक हळदी कुंकूला नवीन बाऊल. नाही म्हणजे नाही, आपण नाही लेणे देंगा. तो पण गेली बघा काहीतरी घ्यायला. ते सॅम आहे बाऊल मग आहे तरी पण खर्च करायचा आहे यार. डेंजर आहे डेंजर, फुल दहशत आहे शादी का ना. माझ्या लग्नाला झाले 15 वर्ष आता. नको साहेब, आहे आपल्याकडे, मोठा आहे, चांगला आहे. काचीचा बाऊल घ्यायला गेली. इकडे माणूस नव्हता म्हणून इकडे गेली काचीचा बाऊल घ्यायला. सांगतोय तिला मी आहे माझ्याकडे, मॅम आहे आपल्याकडे, मी देणार तुला, नसेल तर मी तुला नवीन आणून देईन. बस चलो येस. बाय घाबरू नका, असं काही टेन्शन नाही आहे. एवढ्याशा खर्चाला घाबरू नका, पण लग्न करा मित्रांनो, असं काही नाही आहे. नाही तर तुम्ही दहशतमध्ये यायला आणि लग्न नाही करणार. दहशतमध्ये आली पब्लिक. मग तुला बघून नाही रे, खर्च बघून होतं. अरे लग्न केलं असं खर्च येतो. हां तुझं ऐकलं म्हणून साखर देते. सॅम काय मग वस्तू काय डिसाईड करायची आता? तू बोलला ना साखर घेऊया. क्या बात आहे, क्या बात आहे. मित्रांनो बघा, मी साखर का बोलतो माहिती आहे का, समजा पब्लिक कमी आलो ते साखरची आपल्याला वापरता येईल म्हणून मी साखर बोललो. सॅम चालेल ना तुला साखर दिली तर आपल्याला? हां खुश आहे ना तू, काय प्रॉब्लेम नाही ना. अरे फोटो काढताना सनकिस कोण सूर्याच्या समोर फोटो काढतात, व्हिडिओ काढताना लगेच डोळ्यात उजेड आला तुमच्या लगेच. मग सनकिस बघ आता याला ऊन लागायला लागला. हे डेंजर आहे बाय, डेंजर लोक आहे. हां गाडी आहे ते इकडे. मित्रांनो बघा, तिला बोललो मला ब्लॉग काढायचा आहे, आता ती गाडी चालवते, मैं पीछे बैठा आहे. चला आज ब्लॉगमध्ये आला. हां लाईट आहे बघा, हे लाईट दिसल्या, लाईट घेऊया का? अरे काय सगळं जे दिसेल ते घ्यायचं थोडी असतं. घेतो का? नको. मित्रांनो इथे स्क्रॅच गार्ड लावलेलो, मित्राचं दुकान म्हणजे अमित मोबाईल म्हणून, पण त्यांनी सांगितलं की इंटरनल स्क्रॅच, माझा फोल्ड 3 आहे ना, त्यांनी सांगितलं की आतल्या डिस्प्लेला स्क्रॅच गार्ड लावू नको, बाहेरून लाईन येऊ शकतो आपल्या रिस्कवर. या सॅमसंग आता पुढे थांबली ना, तुझ्यासाठी थांबली ना, तर माझ्यासाठी पण थांबली. अरे तुझ्यासाठी तर थांबलेलो तर मी कधी पण. बोल तू फक्त काय बोलते बघ मित्रांनो, काय बोलते. माझ्यासाठी थांबले तर मग तुझ्या हिजाडी तर नेहमी थांबलेलो असतो. नाही का पलट, खर्च नको देऊ, फक्त थांबतो कुठे पाय तिकडे, खर्चामध्ये बाय तू, खर्चामध्ये कुठे पाय तिकडे थांबतो तुझ्यासाठी. मी सांग कुठे थांबतो, खर्च नको देऊ. झाला गुलाबजाम बघा, गुलाबजामच्या दुकानावर थांबला. अनिल गुलाबजामुन काय हे बाय, घरचे पे घरच्या बाय. लगेच टेस्ट चालू झालेली आईची. गुड बघू मला पूर्ण खाल्ला तू, टेस्टी आहे. जेव्हा अंकल 1 डझन दो. हे इकडं फेमस आहे अनिल गुलाबजामुन, आमच्या एक कल्याण मार्केटमधला फेमस आहे. त्याकडून 72 रुपीजवाला डझनवाला 1 डझन घेतो, जास्त नाही. फुल शुगर आहे, फुल शुगर. हाँ आपका नाम डालते ना दादा, क्या टेंशन लेते हो आप. शुअर. अंकलला पण यूट्यूबचा फुल फॉर्ममध्ये एकदम खुश झाले, व्हिडिओ काढतोय तर. फेमस आहे इकडचं एकदम. चला माझ्या बायकोला पाणी द्यायचं कधी नको ना मित्रांनो, म्हणून मग आता पाण्याची बॉटल घ्यायला आलोय. बघा किती प्रेम करतो मी बायकोवर, आहे ना. अरे यही तो आहे प्रेम. मित्रांनो बघा, कष्ट नको ना माझ्या बायकोला, म्हणून बघा पाण्याची बॉटल घेऊन चाललोय.
दो अंकल, 2 पॅकेट दो, रख दो इधर. थोडा पिकलेला. येस, एकदम बेस्ट आहे. थोडं वेस्टेज होतं, प्लास्टिकचा कचरा होतो, पण सगळ्यात बेस्ट आयटम आहे आजच्या डेटला. हे बेस्ट एकदम. टेन्शन नाही, लोकांना पाणी दे, ग्लास दे, हे घे ते घे, मेहनत नको. एक बॉटल दिली, काम झालं. थँक्यू काका. घेऊन जा.